टिकल्या वाजवा, आपण लवकरच बॉम्ब फोडू. सुधाकर घारे यांचा इशारा. सासगावमधील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. खालापूर तालुक्यातील सासगाव गावातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी यावेळी बोलताना तुम्ही कितीही टिकल्या वाजवा, आपण लवकरच बॉम्ब फोडू असा इशारा विरोधकांना दिला. प्रवेश केलेल्या सर्व सहकाऱ्यांना पुढील काळात विश्वासात घेऊन काम करत ताकद देण्यात येईल. आपल्या विश्वासाला तडा जाऊ न देता योग्य न्याय दिला जाईल असे घारे म्हणाले. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी यावेळी बोलताना तुम्ही कितीही टिकल्या वाजवा, आपण लवकरच बॉम्ब फोडू असा इशारा विरोधकांना दिला. म्हणतात ना, सौ सुनार की एक लोहार की अशा पद्धतीने आपण काम करणार आहोत. ज्यांना काही छोटे छोटे टिकले वाजवायचे ते वाजू द्या. आपण एकदम अगदी आटोपा वाजवण्याचं काम करू. अगदी कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करण्याचं काम करणार आहोत. आज खऱ्या अर्थाने सासगाव ग्रामस्थांनी जो आपल्यावर विश्वास दाखवलाय, संतोषजी मी आपल्याला आपल्या टीमला सांगेल का आपण अनेक दिवस शिवसेनेमध्ये काम करत होतात. आपल्यावर जो अन्याय झाला असेल, आपल्याला काम करण्याच्या अडचणी आल्या असतील, परंतु इथे तालुका अध्यक्ष सुद्धा भेटले, खालापूर तालुक्यातले प्रमुख पदाधिकारी सुद्धा आहे. या सर्वांच्या साक्षीने मी आपल्याला शब्द देतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपल्याला कायम आपला मान सन्मान राखला जाईल. आपल्या आडी अडचणीमध्ये सुधाकर घारे तुमच्या मोठ्या भावासारखा, छोट्या भावासारखा तुमच्या सोबत उभा राहील. आपल्या प्रत्येक सुद्धा तुमच्या सोबत असेल. संतोष बडेकर, सागर कडवे, अनिकेत पाटील, रोहित भोईर, नितीन क्षीरसागर, प्रणव लोखंडे, करण पवार, तुषार गायकवाड, अजय गायकवाड, मुकेश सुतार, राहुल बडेकर, प्रशांत पाटील, सुजल पाटील, नितेश म्हात्रे, ऋतिक कांबळे, राजकुमार यादव, रवींद्र यादव, नरेंद्र यादव, अमर धुनसेकर आदींनी शिंदे गटाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते अमोल पाटील यांनी विरोधकांवर टीका करताना तुम्ही नाद करा पण आमचा कुठं असं म्हणत आगामी विधानसभा निवडणुकीत सुधाकर घारे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना टार्गेट करत रोजगार मेळाव्यात स्थानिक कंपन्या किती होत्या असा सवाल केला. आणि भाऊ, अशा कुठल्या कंपन्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला रोजगार देणार आहेत? मी पत्रकारांच्या माध्यमातून विचारतो, तुम्ही जर ती नावाची लिस्ट पाहिली तर त्याच्यामध्ये खालापूर तालुक्यातल्या किती कारखाने आहेत, पडूनमध्ये किती कारखाने आहेत जे खरोखर आपल्या स्थानिक मुलांना रोजगार देऊ शकतात? तुम्ही ज्या कंपन्या आणलेल्या आहेत त्या कंपन्यामध्ये खरोखर मुलांचं भवितव्य आहे का? माझा रोजगार मिळावा करणाऱ्या आमदारांना प्रश्न आहे, जर या ठिकाणच्या जर कंपन्यामध्ये तुम्ही आपली मुलं कायमस्वरूपी केली असतील आणि जर केली असेल तर तुम्ही यादी जाहीर करावी. हे ज्या कारखाने आहेत, ज्या नावामध्ये गोदरेज आहे, JSW आहे, टाटा आहे, इस्पात आहे, अशा नामांकित कंपन्या आहेत, त्या कंपन्यांची यादी तुम्ही जाहीर करावी की ह्या कंपन्यांमध्ये आम्ही कर्जत खालापूर मधली जी मुलं आहेत ती कायमस्वरूपी केलीत आणि त्या मुलांचे कायमस्वरूपी केल्याचे प्रमाणपत्र मी जाहीर करतो. निश्चित मला त्या गोष्टीचा अभिमान वाटेल, नाहीतर या गोष्टीचा आम्ही जरूर निश्चित करू. आपण जे सर्वे आलात, मी तुम्हाला तालुका अध्यक्ष नात्याने वचन देतो का तुम्हाला अशा प्रकारे कुठल्या प्रकारे आम्ही तुम्हाला विश्वासात न घेता आमच्याकडनं कुठलंही कार्य होणार नाही. दिलीप पाटील आहेत त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पक्षवाढीसाठी तुम्ही सुद्धा संतोष, तुझे सहकारी जेवढे जास्त काम करते तेवढे काम करूया. भविष्यामध्ये आम्हाला सुधाकर घारे यांनाच आमदार बघायचं आहे आणि तुम्ही त्यासाठी भाऊचे हात मजबूत करण्यासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी पुन्हा एकदा
स्वागत करून भवनापुढे खोपले. यावेळी संतोष गुरव, चंद्रकांत देशमुख, यशवंत मलबारी, शरद मुंढे यांच्यासह अन्य मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.